नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महापारेषण महावितरण भरती 2023-24 यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या. त्यानंतर आत्ता रिसेंटली फॉर्म सबमिशन वगैरे झालेले आहे दोन्ही याचे. जे काही SCBCचं आरक्षण होतं त्याचा मुद्दा सॉल्व्ह झाल्यानंतर त्यामध्ये महापारेषणमध्ये जे काही रिफंडची प्रोसेस आहे ती आता सध्या सुरू आहे. 30 ऑगस्टपर्यंत त्यांनी लास्ट डेट दिलेली होती. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते लक्षात आलं नाही. खूप लेट त्यांनी सुरू केलं रिफंडसाठी किंवा अप्लायच केलेलं नव्हतं रिफंडसाठी, कारण की आधीची जी ॲड होती 2023ची महापारेषणची ती कॅन्सल झाली. त्यामुळे त्याचं रिफंड मिळावं यासाठी प्रयत्न करत होते विद्यार्थी. त्यानंतर बघा आता फायनली त्यांनी रिफंडसाठी प्रोसेस दिलेली आहे किंवा प्रोसेस सुरू झालेली आहे. त्यामध्ये आता 15 सप्टेंबर ही लास्ट डेट त्यांनी म्हणजे एक्सटेंड करून 15 सप्टेंबर ही दिलेली आहे. मधल्या पिरियडमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यामध्ये महावितरणचं सुद्धा फॉर्म सबमिशन झालेलं आहे. महावितरणची एक्झामसुद्धा पुढे अपेक्षित आहे. महापारेषणसुद्धा अपेक्षित आहे. मला 2-3 दिवसापासून विद्यार्थी मित्रांचे कमेंट येतात की कुठेतरी काहीतरी कुठल्यातरी ग्रुपवर त्यांनी किंवा टेलिग्राम ग्रुप असेल, व्हॉट्सॲप ग्रुप असेल, कुठला तरी ग्रुप असेल, तिथे त्यांनी काही मेसेजेस बघितले आहे आणि त्यानुसार ते सगळं व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हायला काही वेळ लागत नाही. त्यानुसार असं लक्षात येत आहे किंवा असं विद्यार्थ्यांना वाटत आहे किंवा कुठून तरी काहीतरी माहिती मिळालेली आहे की पुढच्या वर्षी एक्झाम होईल. ठीक आहे. तर मित्रांनो, एक्झामचं हे कन्फर्म नसते. एक्झाम हे मागे पुढे होतच असते. त्यामध्ये आता बरीचशी ऑलरेडी लेट झालेलं आहे एक्झाम म्हणा किंवा काय बऱ्याचशा प्रोसेस, कारण की त्यामध्ये घडामोडीसुद्धा अशाच घडलेल्या आहे. SCBCचं आरक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. त्यानुसार एक 4-5 महिने हे सगळं प्रोसेस लेट झालेलं आहे. आता रिफंडचं परत आलेलं आहे, कारण की रिफंड करणं आवश्यक आहे. एक्झामच्या आधी रिफंड होणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यावर सध्या प्रोसेस सुरू आहे. हे महापारेषण असो, महावितरण असो, मुद्दामून कोणतीच गोष्ट करत नाही. SCBCच्या आरक्षणामुळे ऑलरेडी खूप जास्त लेट झालेलं होतं. त्यानंतर आता रिफंड हे सुद्धा आवश्यक आहे. रिफंडमध्ये बरेचसे विद्यार्थ्यांचे त्यांना लक्षातच आलं नाही. 4-5 दिवस तर त्यामध्येच गेले की हे रिफंडचं फेक आहे की रिअल आहे, यामध्येच बराच वेळ गेला. फक्त 10-8 दिवस मिळाले. आता त्यांनी डेट एक्सटेंड का केली आहे, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी डिमांड केलेली होती की सर आमचं अजून झालेलं नाही आहे किंवा आमचं काय इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल, काही नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, तर ते 15 तारखेपर्यंत त्यांनी दिलेलं आहे. मी महाट्रान्सकोला फेवर करत नाही आहे, परंतु कसं आहे ही प्रोसेसमध्ये वेळ होऊ शकते. याचा अर्थ असा नाही. आता कसं आहे की ते मेसेजेस मला विद्यार्थ्यांनीसुद्धा पाठवले की बऱ्याच जणांना असं वाटत आहे किंवा कदाचित त्यांची माहिती खरी असू शकते, कुठून तरी त्यांनी घेतली असेल. मला माहीत नाही कुठला सोर्स आहे काय आहे. आणि कधीकधी न्यूज व्हायरल लवकर होतात. तर त्यामध्ये कसं आहे की 2025मध्ये एक्झाम होईल. मित्रांनो, या भानगडीमध्ये पडू नका. एकदम 2025चा वगैरे विचार करू नका, कारण की अजून भरपूर वेळ आहे. इलेक्शन पोस्टपोन झाल्यामुळे एक्झाम ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरला सुद्धा होऊ शकते. असं नाही की इलेक्शन आहे म्हणजे एक्झाम होणार नाही. इलेक्शनच्या आधी जर त्यांनी डेट दिली तर एक्झाम कधीही होऊ शकते. असं नाही की आता सप्टेंबरची डेट नाही दिली म्हणजे मग आता सप्टेंबरची कोणीतरी मध्येच डेट काढलेली होती की आता 27-28ला होईल. ते सुद्धा कुठून तरी न्यूज आली होती. आता 27-28ला होणार नाही आहे, तर ते आता ती ऑक्टोबरमध्ये होईल. प्रत्येक महिन्यामध्ये एक डेट IBPS बुक करत असते. महाट्रान्सकोने किंवा महापारेषणने त्यावर ग्रीन सिग्नल दिलं तर ती एक्झाम त्याच दिवशी होत असते. ठीक आहे. तर सप्टेंबरमध्ये एक्झाम सध्या तरी शक्यता कमी आहे, कारण की 15 सप्टेंबरपर्यंत महापारेषणचं फॉर्म सबमिशन किंवा रिफंडची प्रोसेस चालणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण कधीही एक्सपेक्ट करू शकतो की नोटीस येऊ शकते, परंतु त्यामध्ये काही भरपूर पोस्ट आहे. सिनियर पोस्टसुद्धा आहे, AE आहे, विद्युत सहाय्यक टेक्निशियन आहे किंवा जे काही सिनियर पोस्टसुद्धा आहे त्यामध्ये. तर ते स्टेप बाय स्टेप कसे घेतात ते सध्या आपण सांगू शकत नाही. परंतु अजूनही बघा, सप्टेंबर जरी नाही झालं, सप्टेंबरमध्ये नाही घेतलं, तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3 महिने शिल्लक आहे. 3 महिन्यामध्ये ते एक्झाम कधीही घेऊ शकतात. असं नाही की आणि डेट वगैरेचं काही नसतं. बरेचसे कुठून तरी काहीतरी न्यूज असतात की आता ही डेट स्लॉट बुक काय फुल आहे किंवा रेल्वेची एक्झाम आहे, याची एक्झाम आहे, त्याची एक्झाम आहे, असं काही नाही. IBPS हे खूप मोठ्या प्रमाणात एक्झाम घेत असतं. त्यांना वाटलं तर ते कधीही कुठली एक्झाम घेऊ शकतात. फक्त महापारेषणनी त्यांना ग्रीन सिग्नल देणं आवश्यक असते. महापारेषणला सुद्धा काही टेक्निकल बाबी, काही इंटरनल बाबी किंवा काही युनियनची मागणी आहे किंवा हे सगळ्या गोष्टी मॅनेज करावं लागतात आणि मग त्यांना ते एक्झामचं डिसिजन घ्यावं लागतं. त्यामुळे असं नाही आहे म्हणजे ते आता कुठून काय न्यूज मिळाली मलासुद्धा माहीत नाही, कारण मी अशा विनाकारांच्या गोष्टींवर लक्ष देत नाही. आणि मी याआधीसुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे की अशा विनाकारांच्या डिस्कशनमध्ये कधीच पडू नका. जे विद्यार्थी ऐकतात त्यांचा फायदा होतो, जे विद्यार्थी ऐकत नाही, विनाकारांच्या डिस्कशनमध्ये पडतात, त्यांचा एक्झाममध्ये लॉस होतो. ठीक आहे. हे क्लिअर कट आहे, कारण की आम्हाला 2-3 वर्षाचा तसा रिलेटेड अनुभव आहे म्हणून सांगतो आहे. ठीक आहे. बाकी तुमचं डिसिजन तुम्ही घ्या. आता मी तुम्हाला माझं मत सांगतो की माझ्या मते ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3 महिने आपल्याकडे आहे. असं नाही की बा एकदम 25मध्येच एक्झाम जाऊसुद्धा शकते, परंतु आतापासून त्याचा विचार करायचा नाही. आता आपण असं समजायचं की ऑक्टोबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये. मला तरी असं वाटतं की ऑक्टोबरमध्ये सुद्धा चान्सेस आहे. ऑक्टोबरमध्ये एखादी डेट बुक करायला काय त्यांना लागत नाही. फक्त आता
पोस्ट वाईज ते कसे मॅनेज करतात ते सांगणं कठीण आहे. 15 दिवसांमध्ये सगळ्या पोस्टच्या एक्झाम घेतात की आधी सिनियर पोस्टच्या घेतात. सिनियर पोस्टच्या काहीतरी कोर्ट केस रिलेटेड काही इश्यू सर्व आहे असं एक कानावरसुद्धा आलेलं आहे. तर त्यामध्ये जर त्यांनी एईला किंवा विद्युत सहाय्यकला प्राधान्य दिलं तर ते एक्झाम आधी होऊ शकतात. ठीक आहे. परंतु ऑक्टोबरमध्ये चान्सेस आहे. ऑक्टोबरमध्ये एखाद्या जरी पोस्टची एक्झाम झाली तरी आपल्या लक्षात येऊन जातं की आता प्रोसेस सुरू झालेली आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये एक्झाम होऊ शकते. त्यामुळे कुठल्याही अशा विनाकारांच्या डिस्कशनवर किंवा कुठेतरी माहिती काढलेली असेल, कुठेतरी एखादा फोन जातो तिकडे महापारेषणचे तिथले जे काही हेल्पलाईन नंबर असतो किंवा कोणी असतं ते वैतागलेले असतात. तुमच्या हजारो फोननी ते वैतागलेले असतात आणि मग ते तुम्हाला काहीतरी विनाकारांची माहिती देऊन देतात. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही फोन नाही करावा किंवा तुम्ही असे विनाकारांचे डिस्कशन नाही करावा किंवा तुम्ही त्यांना त्रास नाही द्यावा, त्यासाठी ते काहीतरी सांगून देतात की आता 25मध्ये एक्झाम होईल, म्हणजे तू 25पर्यंत फोनच नको करू बा. म्हणजे हा त्याचा सरळ अर्थ होतो. माझ्या माहितीप्रमाणे असं काहीही नाही आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3 महिने हातात. असं नाही की इलेक्शन आता एक्झाम होणार नाही. त्यांनी जर इलेक्शनच्या डेटच्या किंवा आचारसंहितेच्या आधीसुद्धा जर एक्झामची डेट दिली तर एक्झाम इलेक्शन पिरियडमध्ये सुद्धा ते घेऊ शकतात. असं नाही आहे. ठीक आहे. तर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पर्यंतसुद्धा एक्झाम, असं नाही की 25मध्येच होईल. त्यामुळे तयारीमध्ये राहा. मी तुम्हाला परत तेच सांगत असतो. अशा न्यूजमध्ये पडाल तर तुमचं माइंड डिस्टर्ब होईल. 100% सांगतो. माझ्याकडे भरपूर असे अनुभव आहे. 2022च्या महाट्रान्सकोचे विद्यार्थी मित्र असे डेट पोस्टपोन झाल्यामुळे काय झालं की डिस्टर्ब झाले आणि त्यांची अभ्यासातली लिंक तुटलेली आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की अशा ग्रुप्सपासून शक्यतोवर दूर राहा. आता मी सांगितल्यावरही जर तुम्ही तसंच करत असाल तर त्याला काही मार्ग नाही आहे. कारण मला विद्यार्थ्यांचे मेसेज येतात, त्यावरून मला लक्षात येते, त्यानुसार मला ते लक्षात येतं. ठीक आहे. तर माझी विनंती आहे की अशा विनाकारांच्या डिस्कशनमध्ये पडू नका. एक्झाम ही ऑक्टोबरला सुद्धा होऊ शकते किंवा जर ती पुढे गेली तर ती डिसेंबर, जानेवारीमध्ये सुद्धा होऊ शकते. परंतु आपण इतका पुढचा विचार करायचा नाही. आपण पुढच्या 1-2 महिन्याचा आपण टार्गेट ठेवून अभ्यास करायचा. आपला अभ्यासामध्ये सुद्धा त्यांनी फरक पडतो. आपला अभ्यास खूप जास्त स्ट्रॉंग होतो. कारण की एक्झाम होणारच आहे. काही जणांचं तर असं मत, अशी रथी आहे की आता इलेक्शन झाल्यानंतर सगळं कॅन्सल होईल, भरती कॅन्सल होईल. म्हणजे हे अति झालं, हे लिमिटच्या बाहेर झालं. ठीक आहे. याच्यावर तुम्ही बोलू शकत नाही, मला बोलायची इच्छासुद्धा नाही आहे. बाकी प्रिपरेशन रिलेटेड ऑलरेडी आपण गायडन्स दिलेलेच आहे. आपले टेस्ट सिरीजसुद्धा आहे. एईसाठी किंवा विद्युत सहाय्यकसाठी टेस्ट सिरीज आहे. कोर्सेससुद्धा अवेलेबल आहे. आपलं इंजिनियर मोल ॲप आहे, त्याच्याशी कनेक्टेड राहा. त्याच्यामध्ये काही आपण अपडेट्ससुद्धा आता करणार आहे. त्याच्यामुळे त्याच्याशी कनेक्टेड राहा आणि डिस्काउंटसुद्धा मध्ये सुरू राहतात. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या ॲप्लिकेशनची, इंजिनियर मोल ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. त्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि डिस्काउंटमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो त्यामध्ये. ठीक आहे. तर अशा करतो मित्रांनो, मी थोडंफार तुम्हाला गाईडलाईन द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तुमचा अभ्यासामध्ये सातत्य राहावं आणि तुमचं सिलेक्शन व्हावं, हेच माझा उद्देश राहतो. विनाकारांच्या डिस्कशनमध्ये पडू नका, माझी परत एकदा तुम्हाला विनंती आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांचेसुद्धा डाऊट्स क्लिअर होतील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून अपडेट्स जे महत्त्वाचे पुढे सुद्धा येणार आहे ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.